तर विद्यार्थी मित्रांनो, इयत्ता 5वी मराठी व्याकरण मध्ये आपला हा दुसरा व्हिडिओ पुढचा पाठ आपण बघणार आहोत। तर चला लगेचच व्हिडिओला सुरुवात करूया। सोबतच तुम्हाला पेन आणि वही घेऊन बसायचं आहे, जेणेकरून जे महत्त्वाचे टॉपिक डेफिनेशन असतील त्या तुम्ही नोट डाऊन करू शकता आणि त्याचा अभ्यास नंतरही रिव्हिजनसाठी त्या वापरू शकता। तर चला लगेचच व्हिडिओला सुरुवात करूया। तर मागच्या पाठामध्ये आपण शिकलो होतो की शब्दांच्या जाती 8 असतात। तर त्या कोणत्या ते सुद्धा मी तुम्हाला सांगितलं होतं। तर त्याचाच पुढचा भाग बघूया। शब्दांच्या जातीचे 2 प्रकार असतात, एक विकारी शब्द आणि दुसरा अविकारी शब्द। विकारी शब्द म्हणजे काय? तर विकारी शब्द म्हणजे वाक्यात उपयोगात येताना ज्या शब्दांच्या मूळ रूपात लिंग, वचन, विभक्तीने बदल होतो त्या शब्दांना विकारी शब्द असं म्हणतात। जसं मुलगा हा शब्द जर आपण एखाद्या वाक्यामध्ये वापरतोय आणि त्याचं जर लिंग बदललं, म्हणजेच मुलगी, आपण हा शब्द मुलगा शब्दाऐवजी आपण जर मुलगी शब्द वापरला तर ज्या शब्दामध्ये बदल होईल म्हणजे क्रियामध्ये बदल, तर तो जो शब्द असतो तो असतो विकारी शब्द। म्हणजेच लिंग किंवा वचन किंवा विभक्तीमुळे एखाद्या शब्दाच्या मूळ रूपात जर बदल होत असेल तर तो शब्द आपण विकारी शब्द म्हणून ओळखतो। ते कोणते कोणते ते आपण पुढे बघणारच आहोत। त्याच्या आधी समजून घेऊया की अविकारी शब्द म्हणजे काय। तर विकारी म्हणजे बदल घडणारे। पहिले विकारी अविकारी पाहण्याच्या आधी आपण हे बघणार आहोत की विकारी म्हणजे काय। तर विकारी म्हणजे बदल घडणारे, एवढं तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे। उदाहरणार्थ, मित्राने लाडू दिला। या वाक्यात मित्र या मूळ शब्दाचा वापर करताना मित्राने असा बदल केला आहे। तर हे विकारी शब्द म्हणजे कोणकोणत्या शब्दांच्या जाती असतात? तर पहिलं नाम, दुसरं सर्वनाम, तिसरं विशेषण आणि चौथं क्रियापद। हे जे 4 शब्दांच्या जाती आहेत तर त्या विकारीमध्ये येतात आणि ज्या बाकीच्या 4 आहेत तर त्या अविकारीमध्ये येतात। तर विकारीमध्ये कोणकोणत्या येतात एकदा पुन्हा बघू। नाम, सर्वनाम, विशेषण आणि क्रियापद याच्यामध्ये बदल घडतो। लिंग, वचन, विभक्ती याच्यामुळे या शब्दांच्या जातीमध्ये बदल घडून येतो, म्हणून ते असतात विकारी शब्द। हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे, तुम्ही नोट डाऊन करू शकता। अविकारी शब्द म्हणजे काय हो? तर वाक्यात उपयोगात येताना ज्या शब्दांच्या मूळ रूपात लिंग, वचन, विभक्तीने कोणताही बदल होत नाही, तो शब्द जशाचा तसाच वापरला जातो, तर तो असतो अविकारी शब्द। तुम्ही हे नोट डाऊन करायचं आहे, जेणेकरून रिव्हिजनसाठी तुम्हाला हे उपयोगी पडेल। एकदम साध्या सोप्या भाषेमध्ये मी व्याख्यासुद्धा घेतलेल्या आहे आणि समजवण्याचा प्रयत्न केलेला आहे। तुम्हाला आवडत असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत सुद्धा नक्की शेअर करा। व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब केल्याशिवाय पुढे जाऊ नका। चला पुढे बघूया। तर अविकारी म्हणजे काय हे आपण इथे बघितलं, तुम्ही लिहून घेऊ शकता की ज्यामुळे लिंग, वचन, विभक्ती याच्यामुळे कोणत्याही शब्दात बदल होत नाही, तर असा जो शब्द असतो तर असे शब्द अविकारी शब्द, अविकारी त्यांना म्हटलं जातं। तर अविकारीमध्ये शब्दांच्या कोणकोणत्या जाती येतात ते आपण बघूया। तर अविकारी म्हणजे बदल न घडणारे, हे लक्षात ठेवायचं आहे। साध्या सोप्या एका लाईनमध्ये सांगायचं झालं तर अविकारी म्हणजे बदल न घडणारे, विकारी म्हणजे बदल घडणारे। अविकारीमध्ये कोणकोणत्या शब्दांच्या जाती येतात? तर क्रियाविशेषण अव्यय, शब्दयोगी अव्यय, उभयान्वयी अव्यय आणि केवल प्रयोगी अव्यय। हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे की जे विकारी शब्द असतात त्यामध्ये शब्दांच्या जाती येतात नाम, सर्वनाम, विशेषण, क्रियापद। आणि अविकारी आहे त्याच्यामध्ये येतात क्रियाविशेषण अव्यय, शब्दयोगी अव्यय, उभयान्वयी अव्यय, केवल प्रयोगी अव्यय किंवा उद्गारवाचक अव्यय। हे आपण डीपली पुढच्या व्हिडिओमध्ये बघणारच आहोत। तोपर्यंत तुम्ही याचा चांगला अभ्यास करा, शिकत राहा। चॅनलवरती नवीन असाल तर अशाच नवनवीन व्हिडिओसाठी विद्यार्थी मित्रांनो चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये। पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला या शब्दांच्या जातीबद्दल डीपली मी सांगणार आहे। सो चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये।